नमस्कार मंडळी. वेट लॉस करण्यासाठी भरपूर सारं प्रोटीन तर शरीरात गेलंच पाहिजे, परंतु तेच तेच प्रोटीनचे पदार्थ खाऊन खूप कंटाळा आला आहे. वजन कमी करण्याबरोबरच जिभेची चव तर सांभाळलीच पाहिजे. म्हणूनच आज आपण करणार आहोत हाय प्रोटीनयुक्त कुरकुरीत डोसा. आणि मला खात्री आहे हा प्रोटीनयुक्त डोसा एकदा केला की परत तुम्ही तांदळाचे डोसे विसरूनच जाल. डोसा बॅटर अशा प्रकारे परफेक्ट फर्मेंट होण्यासाठी त्यामध्ये मी एक सिक्रेट इन्ग्रेडियंट्स देखील घातलेला आहे. त्यासाठी कुठेही रेसिपी स्किप न करता पूर्णपणे पहा. चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात प्रथम एका भांड्यामध्ये 1 वाटी रेशनचा तांदूळ, अर्धा वाटी चणा डाळ, अर्धा वाटी उडदाची डाळ, अर्धा वाटी मसूर डाळ, अर्धा वाटी मुगाची डाळ. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे डोसा बॅटर परफेक्ट जाळीदार फर्मेंट होण्यासाठी त्यामध्ये 1 चमचा मेथीदाणे घालून ह्या सर्व डाळी स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून घेऊयात. घरातील कोणतीही 1 वाटी निश्चित करून त्या वाटीने सर्व साहित्याचं प्रमाण घेऊ शकता. 2 वेळा डाळी स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर त्यामध्ये डाळी भिजेल इतपत पाणी घालून व्यवस्थित मिक्स करावे आणि कमीत कमी 6 तास ह्या डाळी छान भिजवून घेऊयात. 6 तासापेक्षा जास्त अजिबात डाळी भिजवून घेऊ नका, नाहीतर डाळींना उग्र असा वास येईल. 6 तासानंतर डाळी छान भिजलेल्या आहेत. चला तर आता आपण बारीक सर्व डाळी वाटून घेऊयात. डाळींमध्ये खूप सारं प्रोटीन असल्यामुळे तांदळाचा कमीत कमी वापर करून आपण भरपूर साऱ्या अशा डाळी वापरून हा डोसा करणार आहोत. नेहमीचा तांदळाचा डोसा करण्यासाठी ज्याप्रमाणे बारीक तांदूळ वाटून घेतो त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी बारीक अशा सर्व डाळी वाटून घेतलेल्या आहेत. अगदी गरजेनुसार वाटताना पाणी घालावे. कोणतेही आंबवण्याचे पदार्थ करण्यापूर्वी बॅटरमध्ये हवा भरली पाहिजे. आता हवा का भरावी आणि कशी भरावी ते तुम्हाला मी पुढे सांगतेच. बॅटर 3 ते 4 मिनटे पळीच्या साहाय्याने अशा प्रकारे फेटून घेतल्यामुळे छान हवा तरी भरली जातेच आणि हवा भरल्यामुळे बॅटर देखील छान परफेक्ट जाळीदार असं फर्मेंट होतं. अजिबात कोणत्याही आंबवण्याच्या पदार्थामध्ये सोडा किंवा इनो टाकण्याची आवश्यकता नाही. बॅटरमध्ये हवा भरल्यानंतर एखाद्या उबदार जागेमध्ये आपण रात्रभर हे बॅटर फर्मेंट करून घेणार आहोत. आता वातावरणानुसार बॅटर फर्मेंट होण्यासाठी कधी जास्त किंवा कमी देखील वेळ लागू शकतो. थंडीपेक्षा उन्हाळ्यामध्ये बॅटर फर्मेंट होण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, म्हणून तुमच्या वातावरणानुसार तुम्ही बॅटर फर्मेंट करून घेऊ शकता. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आज आपण पुरेपूर डाळींचा वापर करून हाय प्रोटीन डोसा करत आहोत आणि त्यासोबतच हलकीशी प्रोटीनयुक्त तर चटणी झालीच पाहिजे ना. त्यासाठी तेलामध्ये 2 चमचे चणा डाळ, 2 चमचे शेंगदाणे घालून हलकासा कच्चेपणा जाईपर्यंत भाजून घेतले. खूप डाग लागेपर्यंत हे जिन्नस भाजू नयेत. आता 1 उभा चिरलेला कांदा, 2 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं, तिखटाप्रमाणे हिरवी मिरची घालून ती देखील हलकीशी 2 ते 3 मिनटे परतून घेऊयात. चटणीसाठी आपण जे साहित्य घेतलेलं आहे ते तुमच्या गरजेनुसार किंवा आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. सर्व जिन्नस थंड झाल्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये घालून घेऊयात. आता तुम्हाला ओलं खोबरं वापरायचं नसेल तर ह्या ठिकाणी थोडंसं डाळ आणि शेंगदाण्याचं प्रमाण वाढवून घेतलं तरीही चालेल. अर्धा वाटी ओल्या खोबऱ्याचे काप, 2 चमचे भाजके डाळी म्हणजेच फुटाणे, चटणीला हलकासा आंबटसरपणा येण्यासाठी 2 चिंचेचे बोंड, चिंचेचं बोंड नसेल तर दही किंवा लिंबाचा रस वापरला तरीही चालेल, चवीप्रमाणे मीठ आणि गरजेनुसार पाणी घालून हे सर्व जिन्नस मिक्सरला आपण बारीक असे वाटून घेऊयात. वाटल्यानंतर गरजेनुसार पाणी घालून चटणीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेऊयात. चटणी तुम्हाला कितपत पातळ किंवा जाडसर हवी त्यानुसार पाणी घालावे. एकदा ह्या पद्धतीने चटणी केली की परत परत कराल, इतकी चवीला भारी अशी होते. तर अशा प्रकारे पाणी घालून मी सर्व चटणी व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे. आता चटणीला तडका तरी बसलाच पाहिजे, परंतु तडका पूर्णपणे ऑप्शनल आहे. तेलामध्ये राई, उडदाची डाळ, लाल सुक्या मिरच्या आणि कढीपत्ता घालून ही चुरचुरीत फोडणी मी लगेच चटणीवरती घालून घेतली. तर अशा प्रकारे प्रोटीनयुक्त डोशासोबत हलकीशी प्रोटीनयुक्त चटणी देखील तयार झाली आहे.
चला तर आता आपण डोसे करायला घेऊयात. 8 तासानंतर बॅटर पहा परफेक्ट असं फर्मेंट झालेलं आहे. उन्हाळ्यामध्ये बॅटर फर्मेंट होण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. भरपूर साऱ्या डाळी वापरून आज आपण हा डोसा करत असल्यामुळे डाळी देखील जास्तीच्या भिजवल्या तरी देखील डाळींना उग्र वास येऊ शकतो. म्हणूनच फक्त 6 तास डाळी भिजवून 8 तास हे बॅटर अशा प्रकारे फर्मेंट करून घ्यावं. त्यामुळे अजिबात डाळींना उग्र असा वास येणार नाही. आता तुम्हाला पाहूनच कळलं असेल बॅटरला पहा किती सुंदर अशी जाळी आलेली आहे ना. अशा प्रकारे परफेक्ट बॅटर फर्मेंट झालं ना, डोसे देखील टेस्टी आणि छान कुरकुरीत असे होतात. सर्व बॅटर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता नेहमीचे डोसे बनवण्यासाठी ज्याप्रमाणे आपण बॅटरची कन्सिस्टन्सी ठेवतो त्याप्रमाणे पाणी घालून आणि चवीप्रमाणे मीठ घालून हे बॅटर तयार करून घेऊयात. आता मला वाटतानाच मी पाणी घातल्यामुळे अजिबात जास्तीचं पाणी लागलेलं नाही. अशा प्रकारे बॅटरची कन्सिस्टन्सी असायला हवी. चला तर लगेच आपण आता डोसे करूयात. आता डोसे करण्यापूर्वी कडकडीत पॅन सुरुवातीला गरम करावा. त्यानंतर हलकासा पाण्याचा शिडकावा मारून कॉटनच्या कपड्याने पुसून घेतल्यामुळे तव्याचं टेम्परेचर परफेक्ट असं होतं. त्यानंतर गॅसची आच पूर्णपणे मंद करून अशा प्रकारे पातळसर असा डोसा पसरून झाल्यानंतर गॅसची आच मोठी किंवा मध्यम करावी. आता डोसा तव्यामध्ये पसरण्यापूर्वी मी सांगितलेलं टीप लक्षात ठेवल्या ना तर परफेक्ट कुरकुरीत असा डोसा हॉटेल स्टाईल तयार होईल. गरजेनुसार तेल घालून डोसा छान टेस्टी होण्यासाठी त्यावरती मी थोडीशी गन पावडर घालून घेतलेली आहे. आता ही गन पावडर कशी करावी ना त्या रेसिपीची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, ती देखील जरूर पहा. गन पावडरमध्ये पुरेपूर आज आपण डाळींचा वापर केलेला असल्यामुळे गन पावडर देखील तेवढीच प्रोटीनयुक्त अशी आहे. त्यामुळे वेट लॉससाठी तुम्ही ही गन पावडर नक्कीच खाऊ शकता. मध्यम किंवा मोठ्या आचेवरती छान खरपूस रंग येईपर्यंत हा आपण डोसा भाजून घेणार आहोत. वेट लॉस बरोबरच इतर वेळी देखील हा प्रोटीनयुक्त डोसा तुम्ही नक्कीच करू शकता आणि केल्यानंतर कसा झाला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. तर ह्या ठिकाणी पहा डोस्याला किती सुंदर असा कलर आलेला आहे ना. नेहमी आपण हॉटेलमध्ये ज्याप्रमाणे डोसा खातो ना त्याचप्रमाणे चवीला आणि हा रंगाला देखील खूप सुंदर असा दिसतो. चला तर अशाच प्रकारे मी तुम्हाला दुसरा डोसा देखील करून दाखवते. अजिबात सोडा इनोचा वापर न करता आज आपण हा हाय प्रोटीनयुक्त डोसा केलेला आहे. ताटामधील बटाट्याची भाजी पाहून तुम्हाला वाटलं असेल वेट लॉससाठी कोणी बटाट्याची भाजी खातं का? तर नाही, परंतु माझ्या मुलीला डोशासोबत बटाट्याची भाजी आवडत असल्यामुळे ती देखील मी केलेली आहे. वजन कमी करण्याबरोबरच जिभेची चव देखील सांभाळण्यासाठी आज मी तुम्हाला हा हाय प्रोटीन डोसा करून दाखवलेला आहे. तुम्ही देखील नक्की करून पहा आणि कसा झाला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. नेहमीप्रमाणे तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेलची घंटी वाजवायला तर अजिबात विसरू नका. चला भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.